अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आलेला हा व्हिडिओ सध्या महाराष्ट्रभर चिंतेचा विषय बनलाय। एका रुग्णानं चक्क डॉक्टरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण हा हल्ला झाला का पाहुयात सविस्तर। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एका संतप्त रुग्णानं चक्क डॉक्टरवर हल्ला करण्याचा हा प्रयत्न केला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। देखो जो कर रहे हो पुलिस स्टेशन में जाकर गाली दे रहा समझ में आ रहा है। इंसान बड़े पहले पूछता जब पेशेंट देखो आराम से बोल रहा है मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संबंधित रुग्णानं वॉर्ड क्रमांक 12 आणि 13 मधल्या डॉक्टरांकडे मेडिकल डिस्चार्जची कागदपत्रे तात्काळ देण्याची मागणी केली। मात्र रुग्णालयाच्या नियमानुसार वैद्यकीय कागदपत्र थेट बाहेर देणं शक्य नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि नकार दिला। डॉक्टरांनी परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरचं म्हणणं ऐकून घेतलं नाही। याच कारणावरून संतप्त झालेल्या रुग्णानं डॉक्टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करायलाही सुरुवात केली। इतकंच नाही तर रुग्णानं हातातलं सलाईन स्टँड हे थेट उचलून डॉक्टरांवर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला। हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय। वार्ड नंबर 12-13 सर्जरी में मेडिकल ऑफिसर के रूप में कार्यरत हूँ। आज 3:30 बजे की घटना है। एक पेशेंट और रिलेटिव जो कि असोल्ट का पेशेंट था, 2 दिन पहले अपने वार्ड में भर्ती हुआ था। उसने एक MLC पेपर के चक्कर में आज हम मेरे साथ, मेरे इंटर्न प्रथमेश के साथ और हमारे ब्रदर के साथ गाली गलौज की, मुँह से मिस लैंग्वेज यूज की और हम पे हमला किया। उसने IV स्टैंड उठा के हमारे ऊपर मारपीट की। या घटनेमुळे रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी खरंच सुरक्षित आहेत का असा गंभीर प्रश्न निर्माण होतोय। रुग्णसेवा देताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या डॉक्टरांनाच आता स्वतःच्या सुरक्षेची चिंता सतावतीये। दरम्यान डॉक्टरांनी काही मागण्या केल्यात, पाहूयात। आज GMC अकोला येथे झालेल्या प्रकरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आज हे आम्ही जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथे जमलो आहे त्याचं महत्त्वपूर्ण कारण हे आहे की गेल्या काही वर्षापासून आम्ही निरंतर पाहतो आहे की आरोग्य कर्मचाऱ्यांवर वारंवार कुणा ना कुणामार्फत काही ना काही मारहाणीचे प्रकार घडतात, परंतु यावर कुठल्याही पद्धतीचा ठोस पाऊल GMC अकोला मार्फत सुद्धा आणि अकोला प्रशासन जे शासकीय जे काही प्रशासन आहे त्यामार्फत कुठलीही ठोस कार्यवाही केल्या जात नाही। आमचा आजचा जी प्रमुख मागणी आहे या आंदोलनाच्या मार्फत की उद्यापर्यंत जर आरोपींवर FIR दाखल करण्यात आला नाही आणि FIR दाखल केल्यानंतर सुद्धा आमच्या प्रोटेक्शनसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांच्या मार्फत काही ठोस पावलं उचलल्या गेली नाहीत, उद्यापासून आम्ही काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देत आहे। त्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की वार्डमध्ये काम करत असताना आम्हाला असंख्य पेशंट सोबत बोलावं लागते। पेशंट सोबत 4-4 नातेवाईक असतात, तर आमची प्रमुख मागणी आहे की एका पेशंट सोबत एकच नातेवाईक असला पाहिजे। दुसरी आमची मागणी अशी आहे की पेशंटला भेटायला येणारे जे लोक आहेत त्यांचा व्हिजिटिंग अवर असले पाहिजेत आणि आमच्या सुरक्षेमध्ये जे आमची सध्या मसुबा नावाची जी सुरक्षा व्यवस्था आहे यांच्याजवळ पेशंटच्या नातेवाईकांना रोखण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे त्यांच्या मार्फत सांगितले जाते आमच्याजवळ अधिकार नाही आहेत। त्यांना रोखण्याकरता जे त्यांच्याजवळ काठ्या दिल्या आहेत त्या काठ्याचा उपयोग करण्याचा अधिकार नाही आहे। तर आमचं हे म्हणणं आहे की यदा कदाचित आम्हाला मारहाण झाली, या मारहाणीमध्ये जर मसुबाच्या गार्डच्या मार्फत मध्यस्थी करण्यात आली असती आणि त्यांना रोखण्यात गेलं असतं तर ही मारहाण थांबवल्या गेली असती। तर येणाऱ्या काळामध्ये उद्याच्याच तारखेमध्ये यावर सुद्धा प्रशासनाने ठोस कारवाई केली पाहिजेत आणि त्यांना अधिकार बहाल केले पाहिजेत की जर कुठल्याही आरोग्य कर्मचाऱ्यावर अन्याय म्हणजे मारहाण करण्याचा प्रकार होत असेल तर त्यांना मारहाण करण्यात, ज्यांना पोलिसांना ज्या पद्धतीनं आर्म
वापरण्याचे अधिकार आहेत त्या पद्धतीने त्यांना सुद्धा अधिकार द्यावा आणि आमची सेफ्टी केली पाहिजे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर तोडगा न निघाल्यास डॉक्टर आंदोलनाचा पवित्रा स्वीकारतील असा इशाराही निवासी डॉक्टरांनी दिलाय. डॉक्टरांनी जर काम बंद आंदोलन केलं तर त्याचा थेट परिणाम रुग्णालयात येणाऱ्या सामान्य रुग्णांवर होईल. आधीच डॉक्टरांवरच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना आता प्रशासनानं यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. वैद्यकीय सेवा ही अत्यंत संवेदनशील आहे आणि डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता येणं आवश्यक आहे. त्यामुळे या हल्ल्याचा सगळीकडूनच निषेध होतोय. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका. अकोल्याहून प्रज्ञानंद थोरातसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com.